हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज तुम्ही बघू शकता क्लायमेट बघा, फुल ऊन पडलं होतं आणि म्हटलं चला आज जाऊया रानात खूप दिवसांनी. आणि ते बघा पिकलेले आंबेसुद्धा भेटलेले आहेत. आणि मेन म्हणजे तुम्हाला मी आपला एक व्हिडिओ आला होता जो मी तुम्हाला दाखवला, अळूचं झाड, जे अळू असतात ते. सो ना आम्ही तिथे जाताना गेलो होतो. तर हे बघा, तर हे बघा एवढे मिळाले, एक म्हणजे 7-8 मिळाले मस्तपैकी. खाली पडलेलेच होते, एकदम ताजे ताजेच आहेत आणि अजून पिकायचे आहेत. सो हे बघा मस्त मिळालेत. मी नंतर तुम्हाला दाखवते आता पिशवीत आहेत. आणि इथे मस्तपैकी आपल्याला आंबेसुद्धा मिळाले. तर आजचं जे क्लायमेट आहे ना खूप छान आहे. आणि मी खूप दिवस म्हणजे पाऊस खूप असल्यामुळे कुठे बाहेर पडलीच नाही, म्हणजे रानात वगैरे. तर आत्ता ना आपण मस्तपैकी आपल्या बागेत जात आहोत. कुठे काजू वगैरे असतील पडलेला वगैरे, तर त्याचीसुद्धा भाजी केली जाते. तर बघूया मिळतील वगैरे किती काय, आणि ओल्या वगैरे कुठे असतील तर आपण बघू. आणि मस्तपैकी त्या निमित्ताने आपण मस्तपैकी बाहेर फिरू तरी. तर बघू शकता हा रस्ता तर तुमच्या ओळखीचा झालाच असेल, कारण की खूप वेळा म्हणजे काजू वगैरे काढायला वगैरे आपण, माझे जे व्हिडिओज आहेत ते या रस्त्यानेच आपण जातो तिकडे. मस्त वारा सुटला आहे बघा, भारी. आणि पाऊस 2 दिवस झाले, काल आणि आज अजिबात पाऊस नाही आहे. आणि ऊन पडलं आहे आणि आत्ता 5 वाजायला आले आहेत, त्याच्यामुळे अजिबात ऊन नाही आहे. पण ठीक आहे, थोडंफार ऊन पडलं त्याच्यामुळे आपले सगळं पापड वगैरे होते ते पण सुकले आहेत. आणि मस्त आता सगळीकडे हिरवंगार. अजून टाईम आहे, सो सुरुवात होईल. सो आपण जाऊया, मग तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते. तर फायनली आपण आलो आहोत आपल्या जमिनीमध्ये. आणि क्लायमेट बघा खूप भारी, म्हणजे असं ढगाळ वातावरण आहे. पण ठीक आहे, पाऊस कमी झाला आहे आणि उद्यापासून आपल्याकडे पेरणी होणार आहे. आणि पेरणी तुम्हाला माहिती असेल, नांगर वगैरे करून पण करतात, नंतर ट्रॅक्टर वगैरे करून करतात. पण पाऊस एवढा पडला त्याच्यामुळे जी भाजलेली जमीन आहे ती एकदमच अशी ओली ओली आहे. आणि जर आपण ट्रॅक्टर वगैरे आतमध्ये फिरवला तर काय होऊ शकतं की ट्रॅक्टर फिरवलं तर माती खूप पडेल, कारण की ओली माती आहे त्याच्यामुळे. तर आपण ट्रॅक्टर नाही फिरवणार आहोत, आपण कुदल्याने वगैरे करणार आहोत. कारण की मग जर ट्रॅक्टर फिरवला किंवा नांगर फिरवलं ना तर मग माती खूप पडेल आणि मग जे काही पेरलेलं असेल ते उगवायला खूप टाईम जाईल. त्याच्यामुळे आपल्याकडे ह्याच्याने म्हणजे काही लोकं, म्हणजे सुरुवात तर झाली आहे, 2 दिवस झाले पेरणीला सुरुवात झालेली आहे. तर आपली पण उद्यापासून होणार आहे. तर आपण कुळीत म्हणते, सो तुम्हाला माहिती असेल, कुदळने आपण ते करणार आहोत. आणि हा दिसतात इकडे कुठे कुठे काजू वगैरे बोंड दिसतात बघा समोर, कुठे कुठे काजू पण आहेत, त्या पण आपण काढणार आहोत. तर चला, आणि त्याआधी तुम्हाला मी अळू दाखवते. तर इथे बघू शकता एवढे मिळाले आहेत आणि खूप मस्त आहे, अजिबात म्हणजे कीड वगैरे पण नाही लागले, एकदम मस्त आहेत. आणि अजून आहेत झाडावरती. सो बघूया, परत एकदा आपण जाऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. पण आज म्हटलं चला जाताना बघूया, जर असलेच तर होते, त्याच्यामुळे काढले मी. आणि म्हणजे खालीच पडलेलेच होते, कारण की कसं एकदा फळ पिकलं झाडावर की त्याला पडायला वेळ नाही लागत, लगेच खाली पडतो, कारण की जो देठ असतो ना नरम होतो त्याच्यामुळे. तर आपल्या काजूवरती पण कुठे कुठे काजू आहेत, तर आता आपण काजू पण काढणार आहोत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला, आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप काजू दिसत आहे, सो मी तुम्हाला दाखवेन काढून झाल्यानंतर. आणि मी जास्ती खुश का आहे की वाटलं नव्हतं की एवढे अळू मिळतील, कारण की ना अळू असा एक फळ आहे जे खूप छान लागतं चवीला पण, आणि एकदम मस्त बघा मस्तपैकी. आणि गेल्या वेळेस आम्हाला एकच मिळाला होता आणि आज बघा किती मिळालेत, आज 3, 6, 7 मिळालेत. एक आम्ही तिथेच खाल्ला, 8 होते एकूण. तर एवढे मिळालेत मस्तपैकी. तर आता आपण हे इथेच ठेवणार आहोत आणि मी आता काजू काढायला जाणार आहे. सो काजू काढते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा मस्तपैकी पालवीच्या काजू खूप काढलेल्या आहेत. हा बघा पिशवीमध्ये दाखवते तुम्हाला, अजून आहेत आपल्या झाडांवरती, हे बघा. सो आता आपण काढतोय, वरकुने वगैरे बोंड पण झालेली आहेत. आणि आताची काजूची जी बिया असतात ना त्याची जी चव आहे ना खूप छान लागते एकदम, आणि मस्त भाजी पण छान होते, चविष्ट होते. तर मी सगळ्या काढून घेते आणि काढून घेतल्याने तुम्हाला दाखवते. तर आता मी ना, तुम्ही बघितलं असाल आपण इकडे पण आलो होतो जेव्हा काजू आपला सीझन होता चालू तेव्हा. तर इथं आमचा एक चोतापुरीचा आंबासुद्धा आहे. सो त्याच्यावरती मी जेव्हा आले तर छोटे छोटे होते आंबे. आणि आता मी आले बघायला, तर हे बघा झाले आहेत, म्हणजे अजून कोवळे आहेत, कारण की हे पाठवून लागले त्याच्यामुळे. हा बघा इकडे पण एक आहे आणि अजून हा एक वरती एक आहे. तर असे
आंबेसुद्धा लागलेले आहेत. सो अजून कोवळे सो काढून काहीच उपयोग नाही आहे. कारण वाटलं नव्हतं म्हणजे राहतील, कारण की वारा वगैरे एवढा होता पावसामध्ये, त्याच्यामध्ये गळून वगैरे जाते. पण हे गळून नाही गेलेत, अजून चांगले आहेत. सो हे बघा मस्तपैकी. आणि आपले ज्या काजू आहेत त्या पण तुम्हाला दाखवते. आणि आता ना मोस्टली पावसामध्ये ज्या काजू खाली पडलेले असतात ना बुधाजवळ वगैरे किंवा आजूबाजूला, तर त्या चांगले असतात. हिरव्या असा आतून मोड वगैरे आलेले असतात, पण त्यांची जी भाजी होते ना एक नंबर, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा एवढ्या मिळाल्यात. सो तुम्हाला नंतर दाखवते पूर्ण ओतून वगैरे. सो आता मी फिरतोय 2-3 काजू वगैरे ज्या मागून फोडून लागल्या होत्या त्यांच्यावरती. सो त्यांच्यावरती आहेत काजू, त्या काढूया आपण. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आत्ता पण काजू जमवल्या जातात, कारण की खाली पडलेल्या वगैरे असतात. चांगले असतात काजू, जरी वरची साल खराब असली, काळपट दिसली, बुरशी आलेली दिसली, तरी आतला जो गर असतो तो चांगला असतो. आणि आपले स्वतःपुरचे आंबे पण इथे असे दिसतात लागलेले. तर चला अजून थोडा वेळ आपण फिरू, बघू किती काय काजू मिळतात. आणि मग एंडला तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही जेव्हा आली होती तेव्हा तुम्हाला अजिबात गवत वगैरे काही दिसलं नसेल, पण जो काही 4 ते 5 दिवस पाऊस पडला ना त्याने बघा सगळी हिरवळ आलेली आहे. जेवढं काही जंगल साफ केलेलं असतं ते परत सगळं रुजलं आहे बघा. वेली वगैरे अजून तरी सुरुवात आहे. पूर्ण जेव्हा पावसाळा स्टार्ट होतो आता जूनपासून बघा पूर्ण म्हणजे आतमध्ये यायला पण जागा नसते एवढी इथे म्हणजे झाडं रुजलेली आहेत, बघू शकता तुम्ही. तर चला डायरेक्ट शेवटी भेटू आपण. सो मस्त फिरून आलो काजूमधून. आणि आता कसं पाऊस पडलेला आहे, थोडी मच्छर वगैरे पण असते रानात, तर मच्छर पण आहे. प्लस हे बघा किती काजू काढलेल्या, हे बघा दाखवते तुम्हाला. ह्या सगळ्या पालवीच्या काजू आहेत आणि खाली वगैरे पडलेल्या वगैरे पण आहेत. हा बघा एका आपल्या भाजीची सोय झालेली आहे. आणि इकडे आपले हे अळू आहेत. तर आज खूप मस्त वाटतं आहे, कारण की पाऊस नाही आहे, काही नाही, त्याच्यामुळे फिरायला पण मजा येते. जेव्हा पाऊस असतो तेव्हा छत्री सांभाळा, पिशव्या सांभाळा, हे फोन वगैरे सांभाळा, तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि मग चिडचिड पण होते. तर आत्ता मस्त क्लायमेट झालं, तुम्ही बघू शकता. सो आपले काजू पण मस्त झाले आहेत. आता पालवीसुद्धा पण आली आहे आणि छान काजू मिळाले आहे बघा. सगळ्या मस्त काजू आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे आहे बघा खाली ज्या काय काय पडलेले आहेत ना त्यांना मोड पण आले, दाखवते तुम्हाला. हे बघा कधी कधी तर आता आम्ही काढलेलं ना त्याला बोंडालाच असे म्हणजे काजू बोंडाला आणि असे मोड आलेले. तर हे जे मोड आलेला काजू असतं ना खूप छान लागतात चवीला वगैरे. आणि हा तुम्ही रुजवू पण शकता. जरी ही साल जरी तुम्ही बघू शकता, ह्या सालीला बुरशी आली आहे, जरी या सालीला बुरशी आली तरी आतला जो गर असतो तो चांगला असतो. आणि ह्या ज्या काजू असतात ना कडक नसतात, ह्या मऊ असतात, कारण की पाऊस पडून ह्या फुगलेल्या असतात. सो मस्त लागते आणि ह्याला चीक खूप येतं कापताना. आणि ह्या बघा मस्त एकदम तयार एकदम काजू आहेत. सो काजू पण मिळाल्या आणि मस्तपैकी आपल्याला हे अळू पण मिळालेले आहेत. आणि हा समोर क्लायमेट. सो म्हटलं कालच म्हटलं होतं, म्हणजे मनात आलं होतं की जाऊया, पाऊस कमी आहे. सो काजू आम्ही ह्या बघून गेलो होतो, त्याच्यामुळे कोवळ्या होतं जेव्हा आलो होतो तेव्हा. तर म्हटलं त्या झाल्या पण असतील आणि खाली वगैरे पण पडलेल्या असतात, तर त्या पण आपण आणू. आणि त्यातल्या त्यात मस्तपैकी बाहेर पडणं पण होईल आणि मस्त फिरणं पण होईल. आणि त्यांनी फिरल्यावरती बघा काजू पण मिळाल्यात. आणि आपल्याला जे एकदम रानमेवा जो एकदम ह्या पावसाळ्यामध्ये तयार होणारा तो म्हणजे हा अळू. सो अळू पण मिळालेत. सो अळूवरती पण एक व्हिडिओ येईल, एक मी व्हिडिओ टाकलासुद्धा आहे आपल्या चॅनलवरती. सो अजून पण येईल, कारण की अजून अळूचे झाड वगैरे आहे, सो तुम्हाला दाखवेन मी. तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि आज आपल्याला एका दिवसाची म्हणजे भाजी आपल्याला होईल एवढ्या बिया मिळालेल्या आहेत. तर आता आपण ह्याची सगळी बोंडं वगैरे काढणार आहोत आणि घरी नेणार आहोत. तर चला. आणि जाता जाता परत एकदा व्ह्यू बघा मस्त सगळीकडे हिरवंगार. सो आत्ता पेरणी वगैरे स्टार्ट होईल आणि मग उद्यापासून आहे पेरणी. सो उद्या पण तुम्हाला छान व्हिडिओ बघायला मिळेल. सो नक्की बघा. आणि आत्ता आपण इथे थांबणार आहोत, कारण की वेळ झाला आहे आपल्या घरी जायचा. आणि आता याची आपल्याला बोंडं पण सगळी काढायची आहेत. तर चला आत्ता इथे थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.